विकिपीडियामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आर्थिक संकल्पना चर्चा करत आहोत. मित्रांनो, याआधी आपण आर्थिक क्रिया म्हणजे काय ते समजून घेतलं. ज्या वेळेला आपण आर्थिक क्रिया चर्चा करतो किंवा समजून घेतली त्यावेळेला आपण उत्पन्न कमवण्यासाठी ज्या क्रियांमध्ये आपण सहभागी होतो त्या क्रियांना आर्थिक क्रिया असं म्हणतात. मात्र ज्या वेळेला आपण उत्पन्न कमवतो त्यावेळेला एकतर वस्तूंची निर्मिती होत असते किंवा सेवांची निर्मिती होत असते, हे आपण पाहिलं. पण वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय यातील नेमका भेद कोणता हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर वस्तू म्हणजे अशा प्रकारचे घटक ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकतो. ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकतो यांना वस्तू असं म्हणतात. आणि ज्यांना फक्त आपण अनुभवू शकतो मात्र डोळ्यांनी पाहू पण शकत नाही आणि स्पर्शही करू शकत नाही. मग उदाहरण द्यायचं झालं तर दोघांचं कसं देता येईल? तर वस्तू म्हणजे खुर्ची, टेबल, येत्या लक्षात, यासारख्या दिसणाऱ्या आणि स्पर्श करता येणाऱ्या वस्तू जे घटक आहेत त्यांना आपण वस्तू म्हणतो. सेवा म्हणजे काय? तर वैद्यकीय सेवा किंवा डॉक्टरने दिलेली आपल्याला सेवा, ती सेवा आपल्याला दिसत नाही मात्र त्याच्या केलेल्या त्या सेवेतून, त्या उपचारातून आपल्याला बरं वाटतं किंवा आपण बरे होतो. हॉटेलिंग ही पण एक सेवा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बसवलं जातं, मेनू कार्ड पुरवलं जातं, त्यातून तुम्हाला पदार्थ तुम्हाला आवडीचे दिले जातात. या सर्व सेवा त्या ठिकाणी मिळतात, म्हणून हॉटेलिंग ही पण एक सेवा आहे. तर मित्रांनो, संकल्पना कशी वाटली किंवा समजली असल्यास नक्की कमेंट करा आणि पुढची कॉन्सेप्ट काय असली पाहिजे हे देखील कमेंटमध्ये सुचवा. थँक्यू व्हेरी मच.